प्रश्न क्रमांक 1. संगमरवरी दगडांनी बांधलेला ताजमहल हा कोणत्या खडकाचा आहे? उत्तर आहे संगमरवरी दगडांनी बांधलेला ताजमहल हा रूपांतरित खडकाचा आहे. प्रश्न क्रमांक 2. ज्यू धर्माला कोणता धर्म म्हणतात? उत्तर आहे ज्यू धर्माला यहुदी धर्म म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. नदी हे कोणते नाम आहे? उत्तर आहे नदी हे सामान्य नाम आहे. प्रश्न क्रमांक 4. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर आहे कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदार असा आहे. प्रश्न क्रमांक 5. मानसशास्त्रीय क्षेत्रातील मनोविश्लेषणात्मक उपपत्तीचा जनक कोण? उत्तर आहे मानसशास्त्रीय क्षेत्रातील मनोविश्लेषणात्मक उपपत्तीचा जनक सिग्मंड फ्राइड हे आहेत. प्रश्न क्रमांक 6. बांदुरा या मानसशास्त्रज्ञाने कोणती उपपत्ती मांडली? उत्तर आहे बांदुरा या मानसशास्त्रज्ञाने सामाजिक वर्तनवादी ही उपपत्ती मांडली. प्रश्न क्रमांक 7. सम्राट अकबर याचा राज्याभिषेक कुठे संपन्न झाला होता? उत्तर आहे सम्राट अकबर याचा राज्याभिषेक कलानौर येथे संपन्न झाला होता. प्रश्न क्रमांक 8. विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती? उत्तर आहे विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी ही होती. प्रश्न क्रमांक 9. मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे कोण होते? उत्तर आहे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे होते. प्रश्न क्रमांक 10. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास कोणी विरोध केला होता? उत्तर आहे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी विरोध केला होता. प्रश्न क्रमांक 11. जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा कोणता आहे? उत्तर आहे जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा सुएझ कालवा आहे. प्रश्न क्रमांक 12. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? उत्तर आहे जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड हे आहे. प्रश्न क्रमांक 13. नाईल नदी कशास जाऊन मिळते? उत्तर आहे नाईल नदी भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 14. स्टेप्स या गवताळ प्रदेशात आढळून येणारी भटकी जमात कोणती आहे? उत्तर आहे स्टेप्स या गवताळ प्रदेशात आढळून येणारी भटकी जमात किरगीज जमात आहे. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदी भारतात प्रवेश करते? उत्तर आहे दिहांग या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदी भारतात प्रवेश करते. प्रश्न क्रमांक 16. विद्युत ऊर्जा निर्मितीच्या दरास काय म्हणतात? उत्तर आहे विद्युत ऊर्जा निर्मितीच्या दरास विद्युत रोध असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला? उत्तर आहे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पोर्तुगाली सत्तेचा संस्थापक कोण होता? उत्तर आहे भारतातील पोर्तुगाली सत्तेचा संस्थापक अल्बुकर्क हा होता. प्रश्न क्रमांक 19. भगल वाढविणे म्हणजे काय? उत्तर आहे
भगल वाढविणे म्हणजे ढोंग वाढविणे होय. प्रश्न क्रमांक 20. भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? उत्तर आहे भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप भगवती असे आहे. प्रश्न क्रमांक 21. आसुबेल यांनी मांडलेली उपपत्ती कोणती आहे? उत्तर आहे आसुबेल यांनी मांडलेली उपपत्ती अध्ययन व अनुदेशन उपपत्ती होय. प्रश्न क्रमांक 22. वादळी अशांततेचा काळ असे कोणत्या अवस्थेत म्हटले जाते? उत्तर आहे वादळी अशांततेचा काळ असे कुमार अवस्था या अवस्थेत म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23. स्पियरमन यांनी बुद्धिमत्ताबाबत कोणती उपपत्ती मांडली आहे? उत्तर आहे स्पियरमन यांनी बुद्धिमत्ताबाबत द्विघटक उपपत्ती मांडली आहे. प्रश्न क्रमांक 24. इव्हॉन पॅव्लॉव यांनी कोणती उपपत्ती मांडली? उत्तर आहे इव्हान पॅव्लॉव यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली. प्रश्न क्रमांक 25. काच हा कोणत्या स्वरूपाचा पदार्थ आहे? उत्तर आहे काच हा अतिशीतद्रव्य स्वरूपाचा पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 26. इंडिका या ग्रंथाचा कर्ता कोण आहे? उत्तर आहे इंडिका या ग्रंथाचा कर्ता मॅगस्थेनिस हा आहे. प्रश्न क्रमांक 27. छत्रपती शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्यास कोणते नाव दिले आहे? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्यास विशालगड असे नाव दिले आहे. प्रश्न क्रमांक 28. मोपलांचा उठाव कोठे घडून आला? उत्तर आहे मोपलांचा उठाव मलबार येथे घडून आला. प्रश्न क्रमांक 29. सुमात्रा बेट कोणत्या महासागरात आहे? उत्तर आहे सुमात्रा बेट हे हिंदी महासागरात आहे. प्रश्न क्रमांक 30. कॉफीचे मळे असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण कोणते आहे? उत्तर आहे कॉफीचे मळे असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण चिखलदरा हे आहे. प्रश्न क्रमांक 31. दुसऱ्या महायुद्धाचे तत्कालिक कारण कोणते होते? उत्तर आहे दुसऱ्या महायुद्धाचे तत्कालिक कारण जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण हे होते. प्रश्न क्रमांक 32. गावातील जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणावर असते? उत्तर आहे गावातील जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवक यांच्यावर असते. प्रश्न क्रमांक 33. मराठीचे आद्य कवी म्हणून कोणास गौरविले जाते? उत्तर आहे मराठीचे आद्य कवी म्हणून मुकुंदराज यांना गौरविले जाते. प्रश्न क्रमांक 34. रक्तहीन शस्त्रक्रिया करण्यासाठी काय उपयुक्त ठरते? उत्तर आहे रक्तहीन शस्त्रक्रिया करण्यासाठी लेसर उपयुक्त ठरते. प्रश्न क्रमांक 35. चेतातंतूच्या पुंजाला काय म्हणतात? उत्तर आहे चेतातंतूच्या पुंजाला पुंजतंतू असे म्हणतात.